मराठा आरक्षणावर तोडगा निघणार 5 मिनिटांपूर्वी सर्वात मोठा निर्णय संपूर्ण मराठा समाजामध्ये आनंदाची लाट पसरले। आरक्षणाच्या तिसऱ्या दिवशी मराठा बांधवांसाठी सरकारने 5 मोठ्या खुशखबर दिल्यात। या खुशखबर ऐकून संपूर्ण मराठा बांधव नाचू लागलेत। मराठा आरक्षणाचे एक गाव 2 तुकडे होणार असं चित्र दिसू लागले होते, पण आज पहिल्यांदाच शिंदे सरकारतर्फे शिंदे समितीतर्फे न्यायमूर्ती शिंदे साहेब या टीमने जरांगी पाटील यांची भेट घेतली। त्यात अत्यंत महत्त्वाची चर्चा झाली। याचा रिपोर्ट मुख्यमंत्री आणि 5 खुशखबर देखील समोर आलेत आणि त्याचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडे आणि देण्यात आलेला आहे। आजचा दिवस हा विजयाचा दिवस आहे। आंदोलकांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी। ही बातमी ऐकून आंदोलकांमध्ये एकच जल्लोष सुरू झालेला आहे। सरकारमध्ये मराठा बांधवांसाठी आज मोठे 5 निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्यामुळे संपूर्ण मराठा बांधव खुश झालेले आहेत। तर एक मोठा निर्णय आज रात्री होणार आहे, त्यामुळे आजची रात्र खूप महत्त्वाची आहे। पण दिवसभरामध्ये ज्या घडामोडी जे निर्णय घेतले, ज्यामुळे मराठा बांधवांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे, मराठी बांधव नाचू लागले आहेत। मराठ्यांचा गनिमी कावा यशस्वी झाला। मराठा आंदोलकांना प्रशासनाचा मोठा दिलासा मिळालेला आहे। काय मोठ्या खुशखबर आहेत, काय मोठे निर्णय मराठा बांधवांसाठी झालेले आहेत, ज्यामुळे मराठा बांधवांमध्ये एकच आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आज दिवसभरामध्ये कोणकोणत्या 5 खुशखबर आलेल्या आहेत, याचा मराठा आरक्षणावर काय परिणाम होणार आहे, मराठी बांधव हे आनंदाने का नाचू लागलेत, शिंदे समिती आणि जरांगी पाटील यांच्यात नेमकं काय ठरले, शिंदे समितीने अहवाल मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर त्यांच्याकडे आता काय आनंददायी निर्णय घेतलाय। तसेच मंत्रिमंडळाची एक विशेष उपसमिती नेमण्यात आली, ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यावर काय म्हणाले, 5 मोठ्या खुशखबर आहेत। चला तर जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। 28 तारखेला सुरू झालेलं उपोषण पाहायला गेलं तर 30 तारखेला सुरू झालेल्या उपोषणाचा तिसरा दिवस, तब्बल 3 दिवस हे उपोषण सुरू राहिलेलं आहे। आंदोलनाचा तिसरा दिवस अतिशय महत्त्वाचा होता। तिसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी देखील 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। 5 खुशखबर या संपूर्ण राज्यामध्ये मराठा बांधवांना देण्यात आलेले आहेत, ज्यामुळे एकच जल्लोषाचं वातावरण आता पसरलेलं आहे। आनंदाची लाट पसरलेला आहे। मराठा बांधवांसाठी खरं तर हा एक मोठा विजय आहे आणि एक विजयाची महत्त्वाची पायरी आहे। काल पाहायला गेलं तर रात्री मुंबईमध्ये मुसळधार पाऊस देखील झाला। आज दिवसभर ठिकठिकाणी पाऊस होत होता। पाहायला गेलं तर आज मैदान चिखलानं भरून गेलं होतं। बसायला जागा नव्हती, शौचालयाची व्यवस्था नव्हती। अनेक आंदोलकांना रस्त्यावर टँकर खाली आंघोळ करायला लागली। चिखल पावसातला संघर्ष आणि गोड बातमी घेऊन आलाय। एक नाही तर 5 गोड बातम्या आणि 5 आनंदाचे निर्णय देखील झालेले आहेत। मराठा आंदोलकांना आज एक मोठा यश आलेला आहे। गनिमी कावा यशस्वी झाला। सगळ्या अडचणीवर मात करत मराठी बांधव हक्कासाठी ठामपणे उभे झाले होते आणि चिखलात उभे राहून पावसात भिजत उपाशीपोटी एकच गोष्टीची वाट पाहत होते, ते म्हणजे न्यायाची। आणि अखेर या संघर्षाला एक मोठं यश आले। सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता 5 मोठे आणि सकारात्मक निर्णय घेतलेले आहेत। 5 मोठ्या खुशखबर आलेले आहेत। 5 अशा घडामोडी घडल्यात की ज्यामुळे मराठा समाजाच्या चेहऱ्यावर हसू येणार आहेत। मग काय आहेत हे 5 निर्णय? मोठ्या 5 खुशखबरी आहेत, ज्यामुळे आरक्षणाचा मार्ग आता मोकळा होणार आहे। एक गाव 2 तुकडे होणार, चला म्हणून जाणून घेऊया आज दिवसभरात काय झालं। 5 आनंद ज्याच्या बातम्या काय आहेत। सकाळपासून सरकारी पातळीवर वेगाने हालचाली सुरू झाल्या होत्या। काल दिवसभर काहीच झालं नाही, पण आज सकाळपासून सरकार दरबारी प्रचंड हालचाली सुरू झाल्या होत्या। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी बैठक पार पडली। त्यानंतर न्यायमूर्ती शिंदे त्याखाली काल शिंदे समिती थेट मनोज जरांगे यांची कालच भेटगाठ घेतली आणि आझाद मैदानात दाखल झाली। आणि आज खरं पाहायला गेलं तर ही बैठक झाली आणि या बैठकीत नेमकं काल झालं आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आणि या बैठकीनंतर त्यांनी भेट घेतल्यानंतर 4 मोठे 5 निर्णय घेण्यात आले। ते अतिशय आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, ज्याची कल्पना बऱ्याचशा मराठा बांधवाला नाही, पण खुश खबर असणार आहे। आनंदाची लाट पसरलेली आहे। 5 जरांगे पाटलांनी आपली भूमिका त्यांच्या समोर स्पष्टपणे मांडली। ते कुठल्याही गोष्टीसमोर वाकलेले नाहीत आणि झुकलेले देखील नाहीत। स्पष्टपणे आपलं त्यांनी मत मांडलेलं आहे। सरकार शिंदे समितीला विनाकारण पुढे घालते। त्यांनी सांगितलं, आम्हाला सातारा गॅजेटनुसार सर्व मराठी कुणबी आहे। हैदराबादच्या गॅजेटनुसार मराठवाड्याला मराठी कुणबी आहे। ही फक्त अंमलबजावणी हवी, एक सुद्धा वेळ देणार नाही असे देखील सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत देखील तडजोड नाही। मराठा आणि कुणबी एकच आहेत। 58 लाख नोंदीचा आधार आहे, त्याचा जेर काढा, स्पष्टपणे त्यांनी मत मांडलं।
या दोन्ही बैठकीत जोरदार युक्तिवाद झाला। सरकारने आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मक दाखवते, पण पहिला मोठा आनंदाची बातमी याच्यात आहे की गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मक दाखवला। गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळता सगळे खटले मागे घेतले जातील असं आश्वासन देखील पण एकच हाहाकार आणि एकच आनंदाची लाट पसरली, ती म्हणजे 53 आंदोलकांनी आपला जीव गमावला। त्यातल्या पात्र ठरलेल्या 23 जणांच्या दादांच्या कुटुंबाला राज्य परिवहन महामंडळात नोकरी सामावून घेण्याचा निर्णय देखील सरकारने जाहीर केलेला आहे। अतिशय आनंदाची बातमी होती। हा फक्त ट्रेलर होता, कारण की अजून 3 आनंदाच्या बातम्या समोर येणार होत्या। सातारा आणि हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीसाठी 1 मिनिटही मिळणार नाही। मात्र औंध आणि बॉम्बे सरकारच्या गॅजेटसाठी 2 महिन्याची मुदत देण्याची तयारी ही जरांगे पाटलांनी आता दाखवलेली आहे। या वादळी चर्चेनंतर सरकारवर आता दबाव वाढला आणि दबावच्या वाढल्यानंतर 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। आरक्षणावर तोडगा निघाला असं म्हणायला हरकत नाही। काय आहेत जे निर्णय ज्यामुळे मराठा समाजाचा विजय निश्चित मानला जातोय? चला जाणून घेऊया। एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल होत होते। मध्य रेल्वेने काही ठिकाणी येत होते, तर त्यावेळेस एक मोठा निर्णय घेण्यात आलेला। प्रशासनाने मराठा बांधवांच्यासाठी अतिशय मोठा आता निर्णय घेण्यात आलेला आहे। मराठ्यांना मोठा आता दिलासा देण्यासाठी रेल्वेच्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे। या आंदोलनाशी काही फरक नाही किंवा आरक्षण बाबत पण मोठी दिलासा देणारा निर्णय होता। हा पहिला निर्णय होता असा होता की रविवारी मेगा ब्लॉक होता, पण तो मेगा ब्लॉक कॅन्सल केला। रेल्वे आणि प्रशासनाने मेगा ब्लॉक रद्द केला। आता सगळ्या रेल्वे चालणार आहेत, त्यामुळे मराठा बांधवांना आणि मराठा आंदोलकांना काही साथ दिलासा मिळणार आहे। आंदोलनाची गंभीरता लक्षात घेऊन दिल्लीपर्यंत आता मुख्यमंत्री देखील भेटणार आहेत, अशी माहिती देखील अजितदादा पवार यांनी देण्यात आली आहे। सर्वात पूर्वी प्रयत्न करत असल्याची माहिती देखील सर्वात मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली असे एकनाथ शिंदे देखील त्या ठिकाणी म्हणाले। आणि एकनाथ शिंदे यांनी जे आपल्या राज्याचे आणि आपल्या देशाचे पाहिले गेले तर जे गृहमंत्री आहेत अमित शाह यांच्यात देखील एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यामध्ये बैठक पार पडली आणि आपल्या मराठा समाजाच्या आरक्षण संबंधित यांच्यामध्ये देखील एक चर्चा झाली। आणि त्या चर्चेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की केंद्र सरकार देखील भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि तिथे देखील सकारात्मक आहे, अशी माहिती देखील आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार माध्यमाशी देताना सांगितलेलं आहे। आता महत्वाचे 3 निर्णय, कोणते 3 निर्णय अतिशय महत्वाचे घेतलेत त्याच्यापेक्षा भयानक आहेत। बघा, आंदोलनाचा 3रा दिवस नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत। शिंदे समिती त्या ठिकाणी त्याच्यासोबत आता पाहायला गेलं तर रेल्वेचा मेगा ब्लॉक म्हणजे आज रविवार मेगा ब्लॉक होता, तो देखील रद्द झाला। तर तो केवळ एक दिलासा होता, पण पुढचा निर्णय ऐकल्याशिवाय तुम्ही आनंदाने त्या ठिकाणी भारावून जात असाल तर ती म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे। अंमलबजावणी करा। हैदराबाद सातारा बॉम्बे गॅजेट लागू करा। 7/12च्या नोंदी सापडल्यात। सगळ्या स्वरांना प्रमाणपत्र द्या। आंदोलकावर गुन्हे मागे घ्या। कायद्यात बसणार आणि टिकणार आरक्षण द्या। या मागण्या ठामपणे मांडल्या। पाहायला गेलं तर काल आंदोलनाला पाहायला गेलं तर 2 दिवसाची परवानगी होती, पण आंदोलकांना दाखवलेली शिस्त ही त्याची मुदतवाढ देण्यात आली आहे आणि 3 दिवसाचं आंदोलन आता मुदतवाढ करून 3 दिवस चालणार आहे। ही अतिशय महत्वाची आनंदाची बातमी। आता आरक्षणावर तोडगा कसा निघतोय, सगळ्यात मोठी आनंदाची पुढे बातमी काय आहे ते देखील सर्वांनी लक्ष देऊन बघा। आंदोलकाची गैरसोय टाळण्यासाठी मेगा ब्लॉक रद्द केला, ज्यामुळे लाखो आंदोलक आता मुंबईत येण्याची सोय झाली आहे। दुसरा मोठा निर्णय, वंशावळ समिती लक्षात घेता मराठा समाजासाठी संघटित करण्यासाठी आलेली वंशावळ समितीला मुदतवाढ आता देण्यात आलेली आहे। ही देखील अतिशय आनंदाची बातमी आहे। वंशावळ समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। तुम्ही बरोबर ऐकले, मराठा कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या न्यायमूर्ती शिंदे समितीला आता आणखी 1.5 वर्षापेक्षा जास्त वेळ मिळाला। 3रा मोठा निर्णय, फक्त समितीला वाढ दिली नाही तर प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलदारच्या अध्यक्षतेखाली वंशावळ समिती स्थापन करण्यात येणार आहे। याचा अर्थ आता मराठा बांधवांना हेलपाटे मारायची गरज नाही। पुणे नगरला वगैरे नाशिकला त्यांच्या तहसीलदारामार्फत वंशावळी त्यांना मिळणार आहे। त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र मिळणार आहे। मित्रांनो, 4था निर्णय, आंदोलकांना शांततेत मार्ग काढण्यासाठी त्यांच्या चर्चेतून तोडगा काढण्यासाठी तयारी सरकारने देखील दाखवलेली आहे। अशा महत्वाच्या 5 निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले। 5ही निर्णय मराठा आरक्षणातील एक मोठा विजय होता। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाला लाखो मराठा बांधवांच्या संघर्षाला आलेलं हे पहिलं मोठं यश जरी असलं तरी अंतिम यश अजून आलेलं नसलं तरी तर लवकरच मनोज जरांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच मराठा समाजाला आरक्षण भेटेल असे आपण आशा बाळगू।
आणि आरक्षणाचा मार्ग मोठ्या प्रमाणात सुगम केलाय आणि ही समिती आता मुख्यमंत्र्यांना जी.आर दाखवणार आणि निर्णय बैठक झाली आणि जरांगेचा तो अहवाल देणार आहे आणि त्यांच्यानंतर आणखा की मोठी एक निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे उद्या सकाळी आपल्याला तो समजणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अतिशय महत्त्वाचे आणि मिनिटाचे अपडेट आपल्या चॅनलवर देत आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।